तर आपण बघू आपण चॅप्टर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे. एक्सप्लस अकॅडमी सब्जेक्ट मॅथ फर्स्ट चॅप्टर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रीचे रेशो किती असते? 6 रेशो असते. कोणत्या कोणता? साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक आणि कॉट. तर पहिले बेसिक फॉर्म्युले बघू आपण याचे. बेसिक फॉर्म्युला क्लास 10th मध्ये तुम्ही पाहिलेला आहे. राईट अँगल ट्रायंगल घेतला, हा 90 या समोरचा असतो अपोजिट, नाव दिलं एबीसी. हा थीटा असतो, थीटाच्या समोरचा अपोजिट घेऊ. थीटाच्या साईडचा जो असतो त्याला हायपोटेन्यूस म्हणू आपण, आणि हा झाला तुमचा ऍडजसेंट साईड. काय ना ऍडजसेंट साईड, ती स्मॉल आहे. तर साईनचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. ठीक आहे. कॉस थीटा काय भेटणार? ऍडजसेंट अपॉन ऍडजसेंट अपॉन कॅपिटल टॅन थीटाचा बेसिक फॉर्म्युला काय घेतला आपण? अपोजिट अपॉन ऍडजसेंट, अपोजिट अपॉन. आता इथे रेसिप्रोकल केले आपण, काय म्हणतो? हा, टॅनचा काय म्हणतो? कॉट थीटा. उलटा करायला अपोजिट अपॉन ऍडजसेंट. याला उलटा करा आपण, ऍडजसेंट अपॉन. कॉटचा काय करणार आपण? सेक थीटा. त्याला काय ते हायपोटेन्यूस अपॉन ऍडजसेंट. साइनचा काय म्हणा आपल्याला? कोसेक थीटा. त्यावेळेला आपण काय करू? ओला डिनोट केलं अपोजिट साइड, अपोजिट साइड. एसला म्हणलं आपण हायपोटेन्यूस, आणि ऍडजसेंटला काय म्हणू? ऍडजसेंट साइड. एवढं मोठी शॉर्टकट. हे बेसिक फॉर्म्युला आहे. आणखी सांगा मला. आता बघू आपण रेसिप्रोकल फॉर्म्युला. काय करणार? रेसिप्रोकल फॉर्म्युला. रेसिप्रोकल फॉर्म्युला बघा, महत्वाचं आहे. रेसिप्रोकल फॉर्म्युला याचा कुठे पण यूज होतो कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये. फर्स्ट साइन थीटाचा रेसिप्रोकल काय म्हणणार? या दोघांना जर चेंज केलं, कोसेकचा काय म्हणणार? 1 अपॉन साइन थीटा. कोसेक थीटा युक्त आपल्याला 1 अपॉन साइन थीटा. सेकंड कॉस थीटा काय म्हणणार आपल्याला? 1 अपॉन सेक थीटा. सेक थीटा काय म्हणणार आपल्याला? 1 अपॉन थीटा. थर्ड नंबर टॅन थीटाचा रेसिप्रोकल 1 अपॉन कॉट थीटा. कॉट काय म्हणणार आपल्याला? 1 अपॉन टॅन थीटा. ठीक आहे. हां, आता एक रिमार्क म्हणून आणखीन एक फॉर्म्युला घेऊ शकतो आपण इथं. टॅन थीटाचा आणखीन एक फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये आपण साइन अपॉन कॉस थीटा. कॉटला काय लिहिणार आपण? कॉस अपॉन साइन. तर कॉट थीटाला जर लिहितो म्हटलं आपण, त्याला उलट करा, कॉस थीटा अपॉन साइन थीटा. बेसिक फॉर्म्युला हे झालं रेसिप्रोकल. आता याच्यानंतर आपण बघू आयडेंटिटी. आयडेंटिटी किती आहे? कोणते कोणते? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1. टॅनचा काय भेटणार? 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर. आणि कॉट म्हणणार 1 प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू कोस स्क्वेअर. ओके. इथं आयडेंटिटी आपल्याकडे 3 आयडेंटिटी. आयडेंटिटी पहिले साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेकंड 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर. आणि थर्ड 1 प्लस कॉट स्क्वेअर, कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू याच्यानंतर आपण पाहणार टेबल, ट्रिग्नोमेट्रिक टेबल. याचा यूज होतो आपण आलेड अँगल मध्ये सुद्धा यूज होणार. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला नोट्स ग्रुपवर पाठवून दिलेले आहे. पाठवली का? सगळं त्याच्यातच आहे, फक्त समजून घ्या. आता पाहू आपण ट्रिग्नोमेट्रिक टेबल.
ट्रिग्नोमेट्रिक टेबल. त्याच्या आधी आपण हे पाहू. एक असते डिग्री मेथड, एक असतं रेडियन मेथड. तुम्हाला म्हटलं पायची व्हॅल्यू भेटते डिग्रीमध्ये 180. दोघांना जर 2 न डिवाइड केलं, 180 ला जर 2 न डिवाइड केलं किती भेटते? 90 ला काय लिहू शकतो आपण? जर या दोघांना 3 न डिवाइड केलं, तर 180 ला जर आपण 3 न डिवाइड केलं काय भेटते आपल्याला? 60 डिग्री. 60 म्हणजे काय भेटणार आपल्याला? आता 4 न दोघांना डिवाइड करा. की 4 न केलं डिवाइड काय भेटते? 45 मध्ये काय म्हणतो आपण? आता 5 न तर डिवाइड होत नाही, 6 न डिवाइड. 180 ला जर आपण 6 न डिवाइड केलं काय म्हणतो? 30 काय ना आपण दोघांना 2 न डिवाइड करा. दोघांना जर 2 न डिवाइड केलं, 180 इंटू 2 किती भेटला? 360. आणि याला जर 3 न मल्टिप्लाय केलं आणि जर 2 न डिवाइड केलं काय मिळणार? 3 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिवाइड. 3 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड. 3 इंटू 90 किती भेटला? 270 डिग्री. म्हणजे आता टेबल मध्ये आपण याचा यूज करणार. याला म्हणतात रेडियन मेथड, त्याला म्हणतात डिग्री मेथड. चला टेबल तयार करू आपण आता. फर्स्ट इथं घेणार मी अँगल, इथं घेणार मी ट्रिग्नोमेट्रिक रेशो,